नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोते हो, आज आपल्याकडे मुंबईतील कॉलेजमध्ये भौतिकशास्त्राच्या व्याख्याता असलेल्या प्राध्यापक प्रतिभा सराफ आलेल्या आहेत. त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. त्या कविता, गझल, कथा, ललित गद्य, व्यक्तिचित्रण, कादंबरी, बालकथा अशा विविध विषयांवरची 11 पुस्तके ज्यांची प्रसिद्ध आहेत, साहित्यातल्या 70च्या वरती पुरस्कार ज्यांना प्राप्त आहेत, अशा प्रतिभाजी खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर. धन्यवाद सर. प्रतिभाजी, मला तर पहिल्यांदा हे विचारावंसं वाटेल, तुम्ही भौतिकशास्त्राच्या प्राध्यापक आहात आणि हे साहित्य हे कसं हो? कसं आहे ना की भौतिकशास्त्र हा विषय मी माझी बुद्धी वापरून शिकवते बरं. आणि साहित्य हे हृदयातून जन्माला क्या येतं. बात आहे. अरे वा. त्याच्यामुळे त्या दोन्हीचं कॉम्बिनेशन खूप छान झालेलं आहे. आणि मग एवढ्या प्रकारचं साहित्य तुम्ही लिहिलेलं आहेत, पण असं म्हणतात ना की एखादं आपलं आईचं लाडकं मूल असतं, मग तसं तुम्हाला या साहित्य प्रकारातलं काय आवडतं? मी कथा, कादंबरी, ललित गद्य, नाटक सगळं लिहून पाहिलं, पण माझं खरं प्रेम गझलवर आहे. क्या बात आहे. आणि गझल हा माझा अत्यंत हृदयस्थ असा साहित्य प्रकार आहे. मग मला वाटतं आपण सुरुवात एखाद्या गझलेपासून नक्की नक्की मला आवडेल. मी न मागता तारुण्याचे देणे आहे, मी न मागता तारुण्याचे देणे आहे, भरभरून मज आयुष्याचे देणे आहे, भरभरून मज आयुष्याचे देणे आहे. लिहिता गझला कळते मजला पुन्हा पुन्हा की, लिहिता गझला कळते मजला पुन्हा पुन्हा की, लेखणीस या तव प्रेमाचे देणे आहे, क्या बात. लेखणीस या तव प्रेमाचे देणे आहे. मी न मागता तारुण्याचे देणे आहे, भरभरून मज आयुष्याचे देणे आहे. नको कोसणे गतकाळाला सदा सर्वदा, नको कोसणे गतकाळाला सदा सर्वदा, किती शुभंकर या काळाचे देणे आहे, क्या बात. किती शुभंकर या काळाचे देणे आहे. मी न मागता तारुण्याचे देणे आहे. आणि जरा असू दे आपसातले रुसवे फुगवे, जरा असू दे आपसातले रुसवे फुगवे, गोड गुलाबी हे नात्याचे देणे आहे, वा वा. गोड गुलाबी हे नात्याचे देणे आहे. मी न मागता तारुण्याचे देणे आहे. आणि कशास चिंता श्रावणातही पानगळीची, कशास चिंता श्रावणातही पानगळीची, पानफुटीचे आनंदाचे देणे आहे, पानफुटीचे आनंदाचे देणे आहे. मी न मागता तारुण्याचे देणे आहे. तू नसताही फुले शहारा अंग भरुनी, तू नसताही फुले शहारा अंग भरुनी, ऋतुबहराच्या त्या स्पर्शाचे देणे आहे, क्या बात. ऋतुबहराच्या त्या स्पर्शाचे देणे आहे. मी न मागता तारुण्याचे देणे आहे, भरभरून मज आयुष्याचे देणे आहे. क्या बात आहे. प्रतिभाजी, म्हणजे मला असं वाटतं साहित्य आहे, त्याचबरोबर तुम्ही भौतिकशास्त्राच्या प्राध्यापिका आहात, म्हणजे फिजिक्स आहे, आणि हे जे तुम्ही तारुण्याचं देणं म्हटलंय, म्हणजे ही एक केमिस्ट्री पण आहे. अगदी बरोबर. आपल्या जगण्यामध्ये आपण गणित आणि शास्त्र वेगळं करूच शकत नाही तसंही. बरोबर, खरंय खरंय. पण मग जेव्हा कथा तुम्ही लिहिता आणि कविता किंवा गझल याच्यामध्ये एखादा विषय सुचल्यावरती तो कशात मांडायचा, हे कसं तुम्ही जज करता? याच्याचमुळे तर मी इतके साहित्य प्रकार हाताळले. म्हणजे एखादी कल्पना मला सुचली ना, तर ती उतरवल्यानंतर कागदावर मला कळतं की ती कविता आहे, की ती कथा आहे, की ते ललित गद्य आहे. हे आधी नाही कळत. आपण भावनेच्या भरामध्ये सगळं लिहून जातो आणि नंतर आपण त्या साहित्यकृतीकडे पाहतो आणि आपल्या लक्षात येतं, अरे हे तर कथा स्वरूपात उतरलेलं आहे, ही तर गझल झालेली आहे. तर हे आपल्याला खूपदा उशिरा कळतं. तसे काही साहित्य प्रकार मात्र आपण ठरवून लिहितो. म्हणजे उदाहरणार्थ नाटक जे मी लिहिलं, तर तो विषय अनेक वर्ष माझ्या डोक्यात घोळत होता. म्हणजे मी खूप कथा कादंबऱ्यांमधून किंवा कथानकातून असं वाचलं की एक पुरुष असतो आणि त्याच्या आयुष्यात आलेल्या खूप साऱ्या स्त्रिया असतात, असं आपण खूपदा पाहतो.
अगदी नॉर्मल सुद्धा एखादं सिनेमा असेल तर त्याच्यात आपण पाहतो, परंतु एका बाईच्या आयुष्यात आलेले खूप सारे पुरुष हा विषय माझ्या डोक्यामध्ये खूप सारा घोळत होता. क्या बात आहे. आणि बाईच्या आयुष्यात आलेले पुरुष म्हणजे तुम्ही फार वेगळ्या नजरेने त्याच्याकडे पाहता, पण मला या नाटकामध्ये असं मांडायचं होतं की जर एक मुलगी आहे 12-13 वर्षाची, तिला शाळेत सोडणारा तिचा ड्रायव्हर असेल, बरोबर, हा एक पुरुष आहे. नंतर तिला शिकवणी घेणारा कोणी पुरुष असेल, किंवा तिच्या आई संगीत शिकायची, तिला संगीत शिकवणारा कोणीतरी तो गुरुजी असेल जो घरात येत असेल, किंवा तिच्या कॉलेजमधला कोणी कलिग असू शकेल. हे सगळे आणि असे कितीतरी पुरुष. आणि मग ऑफिसमध्ये जायला लागल्यावर ऑफिसमधला कोणी कलिग असू शकेल, मग जो आपला नवरा होतो तो पुरुष असू शकेल. तर बाई काय मुद्दाम पुरुषांना आणत नाही तिच्या जीवनामध्ये, पण हे असे सहजतेने येणारे जे पुरुष आहेत, अटळ आहे. जसं पुरुषांच्या आयुष्यात स्त्रिया येतात, तसं स्त्रियांच्या आयुष्यात पुरुष येतात. म्हणजे त्या सगळ्या पुरुषांबरोबर तिचे काही संबंध नाही आहेत, जे संबंध आपण विचार करतो. पण हे वेगवेगळे जे संबंध आहेत ते कसे प्रस्थापित झालेत आणि काय त्या संबंधातून तिला सांगायचं आहे, आणि त्या सगळ्या नाटकाचा मग शेवट काय, असं ते नाटक खूप वर्ष डोक्यात होतं. आणि नेमकं करोनाचं आपल्याला कंपल्सरी सुट्टी मिळाली आणि ते माझ्या हातून लिहिलं गेलं. क्या बात. नाटक आणि कादंबरी मग यामध्ये काय फरक वाटतो? इथे आपल्याला नाटकामध्ये ना एक तर संवाद खूप असतात, संवादाद्वारे आपल्याला नाटक पुढे न्यायचं असतं. कादंबरीच्या बाबतीत संवाद कमी असले तरी चालतात आणि आपण ते कथानक पुढे नेऊ शकतो. कादंबरीमध्ये कितीही पात्र तुम्ही आणू शकता, किती कथानकं तुम्ही आणू शकता. तसं नाटकात मात्र लिमिटेडच कथानकं हे असतं. तर दोघांचा स्पेस वेगळा आहे. मला असं वाटतं की मला जर का खूप सारं काही मांडायचं असेल तर मी कादंबरीकडे वळेल, आणि काहीतरी मला द्यायचं असेल थोडक्यात तर मी नाटकाकडे वळेल. मग जसं आपण आता काही द्यायचं असलं तर म्हटलं, मग तसंच कथेसाठी सुद्धा तसंच असतं का? कथेसाठी प्रत्येक वेळेस आपण काहीतरी दिलंच पाहिजे असं नाही. म्हणजे जसं सुखात्मक किंवा दुःख शेवट असलेल्या जशा कथा असतात, कथांचं पण आपण सांगू शकत नाही की काय असेल कथांमध्ये शेवट काय असेल. किंवा आता एखादी विनोदी कथा आहे, ती काहीच देत नाही, अधेमध्ये तुम्हाला हसवते. तर असं काही जरुरी नाही की एखादा सामाजिक संदेशच त्यांनी दिला पाहिजे किंवा असं काही नाही कथेच्या बाबतीत. तर कथेमध्ये तर उलट खूप जास्त स्पेस आहे तुम्हाला व्यक्त होण्यासाठी. गझल तुम्हाला आवडते म्हटलं, ही गझल तुमच्यात कशी आली? अक्षरशः मला त्याचा फार मोठा इतिहास तुम्हाला सांगावा लागेल. मी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करते की एकदा मी अगदी नव्याने कविता लिहायला सुरुवात केली होती, अगदी नव्याने. म्हणजे मी स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे कविता पाठवून. तर एका पनवेलच्या कार्यक्रमामध्ये मी गेले होते आणि तिथे डॉक्टर दिलीप पांढरपट्टे पाहुणे म्हणून आलेले होते. आणि माझ्या कवितेला पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं पारितोषिक मिळालेलं नव्हतं, काहीतरी 8वं 9वं मिळालं होतं. आणि 150च्या वर कविता असल्यामुळे 10 लोकांना त्यांनी संधी दिली होती वाचण्यासाठी. सगळ्यांनी कविता वाचल्या आणि जेव्हा पांढरपट्टे सर उभे राहिले भाषणासाठी तेव्हा ते म्हणाले, आज सगळ्यांच्या कविता ऐकल्या, पण मला सगळ्यात आवडलेली आजची कविता आहे ती प्रतिभा सराफ यांची आईची कविता. आणि मला त्यांना माझं हे शब्द झाले सप्तरंगी पुस्तक इथे मी त्यांना खास माझ्याकडून भेट देतो. बाकी तुमच्याकडून काही पारितोषिक असतील ते तुम्ही तुमच्या नंबर आलेल्या लोकांना दिलेलेच आहेत. आणि ते झाल्यावर चहाचा कार्यक्रम होता आणि त्यांनी सांगितलं की आता तुम्ही एक काम करा की तुमच्या चेंबूरला ना रणपिसे सर आहेत, मनोहर रणपिसे, तर त्यांना तुम्ही जाऊन भेटा आणि तुम्ही त्यांच्याकडून गझल शिका, कारण तुमची ही आईची कविता कुठेतरी गझलकडे वळणारी होती. पण मला काही झालं नाही, तिकडे जाणं झालं नाही. आणि मग बराच काळ मध्ये निघून गेला. त्याच्यानंतर आम्ही माझ्या मैत्रिणींनी असंच गेट टुगेदर केलं होतं घरी, आणि तिच्या घरी सदानंद डबीर सर भेटले आणि त्यांनी काही त्यांच्या गझलच्या ओळी ऐकवल्या की मला त्या ओळी पण अजून आठवतात की हसतात शब्द माझे, रडतात शब्द माझे, आता तुझ्याच साठी झुरतात शब्द माझे. क्या बात आहे. होतात जायबंदी दिवसा किती तऱ्हांनी, होतात जायबंदी दिवसा किती तऱ्हांनी, रात्री खुशीत माझ्या शिरतात शब्द माझे. आणि मला असं वाटलं की अरे आपण खरंच गझल लिहायला पाहिजे, काहीतरी गंमत आहे, मस्त आहे. पण तुम्हाला सांगते, त्यांचा दुसऱ्याशी सकाळी फोन आला की तुझ्या या संग्रहातल्या बऱ्याच कविता या गझलकडे वळणाऱ्या आहेत, गझल नाही आहेत. आणि इतक्या नवीन नवीन कल्पना त्याच्यात आहेत की मला असं वाटतं की तू या प्रत्येक कवितेची एक गझल होईल. दरम्यान ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे यांची काही गझला मला आवडत होत्या की ते दिवस आता कुठे जेव्हा फुले बोलायची, दूर ती गेली तरीही सावली भेटायची. तर मला हे सगळं
असं वाटायला लागलं की आपण खरंच वळलं पाहिजे. पण असं वळून किंवा विचार करून गझल सुचत नाही. आणि मग केव्हा तरी अशी ती गझल आयुष्यामध्ये आली, एखाद दुसरा शेर, आणि सगळे म्हटले अरे वा परफेक्ट शेर आहे हा. आणि मग ते हळूहळू करत म्हणजे मी कुठची कार्यशाळा किंवा काही हे केलं नाही. पण माझ्या हातामध्ये डबीर सरांचं पुस्तक होतं, गझलचं, पांढरपट्टींचं पुस्तक होतं. त्याला बघून थोडंसं काय म्हणतो त्याला आपण व्याकरण जरासं गझलचे शिकावं लागतं, ते थोडंसं तिथून मी शिकले. आता काय ऐकवता मग? मी आता कविता ऐकवते. येस. आणि गझल अशी आनंददायी किंवा अशी असली तरी मी फार गंभीर अशी कविता लिहिणारी व्यक्ती आहे. आणि त्यातल्या मी 2 छोट्या छोट्या कविता ऐकवते. Yes. मी खूप छोट्या कविता लिहिते. बरं. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की तुम्हाला थोडंसं दीर्घ लिहायचं असेल तर मग तुम्ही ललित गद्य लिहा किंवा मग त्याला कथेमध्ये तुम्ही हे करा, निबंध लिहा. पण तुम्ही कविता लिहू नका. म्हणजे खूप वेळेला कविताच एखादा निबंध वाटते. अगदी अगदी तसं नको व्हायला. नाही, कविता म्हणजे कमीत कमी शब्दात तुम्ही व्यक्त झालं पाहिजे. जसं गझलचा सुद्धा तोच अर्थ आहे. अगदी 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 गझलमध्ये तर अजून की 2च ओळीत शब्दात तुम्ही जास्तीत जास्त फक्त लोकांपर्यंत 2 ओळी किंवा एक शेर आपण ज्याला म्हणतो त्याच्यात तुम्ही संपूर्ण व्यक्त झालं पाहिजे. आणि कवितेच्या बाबतीत पण मला असं वाटतं की तुम्ही खूप दीर्घ लिहिण्याची गरज नाही. तुम्हाला जे सांगायचं ते तुम्हाला मांडता आलं तर तीच कविता असते. तो थॉट जो आहे जो कादंबरीतून सुद्धा देता येणार नाही तो तुम्हाला कवितेतून देण्याचं कसं पाहिजे, तर तीच कविता असते. तर 2 छोट्या कविता ऐकवते. कवितेचं शीर्षक आहे बायका. बायका भरत राहतात मसाले, वातुळ वांग्याच्या, कडू कारल्याच्या, चिकट भेंडीच्या, नाहीतर पोकळ ढोबळी मिरचीच्या आत. क्या बात. बायका भरत राहतात मसाले, वातुळ वांग्याच्या, कडू कारल्याच्या, चिकट भेंडीच्या, नाहीतर पोकळ ढोबळी मिरचीच्या आत. सहजपणे बदलून टाकतात त्या मूळ चव भाजीची. सहजपणे बदलून टाकतात त्या मूळ चव भाजीची. आणि मिटक्या मारत खाताना पाहत राहतात त्यांच्या पुरुषांना. आणि मिटक्या मारत खाताना पाहत राहतात त्यांच्या पुरुषांना. बायका नेमके कोणते मसाले भरतात स्वतःच्या आत. बायका नेमके कोणते मसाले भरतात स्वतःच्या आत. कशा दूर जातात स्वतःच्या मुळापासून. कशा दूर जातात स्वतःच्या मुळापासून. चवीने पाहणाऱ्या, वापरणाऱ्या, भोगणाऱ्या त्यांच्या पुरुषांसाठी. कशा जातात, कधी जातात. वा वा, सुंदर. अजून एक कविता. सहज वावरते बाई. अचानक वीज जाते तेव्हा सहज वावरते बाई. अचानक वीज जाते तेव्हा सहज वावरते बाई. त्या काळोखात तिला माहीत असतं घरात कुठे आहे काडेपेटी आणि मेणबत्ती. तिला माहीत असतं घरात कुठे आहे काडेपेटी आणि मेणबत्ती. ती धडपडत नाही ती शोधताना ती लावताना. ती धडपडत नाही ती शोधताना ती लावताना. आणि क्षणार्धात घर उजळून जातं. क्षणार्धात घर उजळून जातं आणि घरातल्या प्रत्येक वस्तूचं अस्तित्व जाणवू लागतं. त्या मेणबत्तीच्या प्रकाशात घरातल्या प्रत्येक वस्तूचं अस्तित्व जाणवू लागतं. बाईचं अस्तित्व मात्र केव्हाच जाणवत नाही. अंधार झाल्यावरही आणि उजेड आल्यावरही. वा वा. अंधार झाल्यावरही क्या बात. आणि उजेड आल्यावरही. तुम्ही स्त्री मनाचं म्हणजे फार छान चित्रण करतात. खूप वेळेला लेखकाच्या असं होत असतं की त्याचे स्वतःचे अनुभव हे त्याच्या कुठल्याही लिखाणातून दिसत असतात. तुम्ही अनेक वर्ष प्राध्यापक आहात. तुम्हाला तुमच्या हाताखालून अनेक म्हणजे शेकडोनी विद्यार्थी गेलेले आहेत. तुम्हाला काय वाटतं की काय उमटत असतं एखाद्या लेखकाच्या लेखनातून? विद्यार्थी आपल्याला खरंच घडवत असतात खऱ्या अर्थाने. आणि मी भौतिकशास्त्र शिकवायचे त्यामुळे प्रॅक्टिकलच्या दरम्यान 3-3 तास विद्यार्थ्यांच्या सोबत असायचे. आणि जे ते आईवडिलांना सांगू शकत नाही ते आम्हाला सांगायचे. वा वा. आणि खरं तर नवशक्तीमध्ये उमलताना नावाचं एक सदरच मी चालवू शकले. आणि ते फक्त माझ्या विद्यार्थ्यांचे अनुभव जे आहेत ते मी त्याच्यामध्ये मांडलेले आहेत. काहीच वेगळं केलेलं नाही. उमलताना ही जी तरुण पिढी जी माझ्या संपर्कात आली त्यांचे फक्त अनुभव मी मांडले. म्हणजे इतक्या वेगवेगळ्या प्रकारे ही मुलं व्यक्त होतात. आपलं घर सांगतात, घराच्या माणसांविषयी सांगतात, आपल्या मित्रमैत्रिणींविषयी सांगतात, बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडविषयी सांगतात, किंवा एकंदरीत एज्युकेशन सिस्टीम जी आहे त्याच्यावरचा राग
संपूर्ण ते आपल्याकडे व्यक्त करतात की हे असं होतं ते तसं होतं. म्हणजे उदाहरणच सांगते मी की एका पॅरेंट्स मिटिंगला एका विद्यार्थ्याला बोलवलेलं होतं. तर अपेक्षा असते की त्यांनी आईवडिलांना किंवा आई किंवा वडिलांना घेऊन यावं. तर तो विद्यार्थी आला नाही त्या दिवशी त्या मीटिंगसाठी आणि आमचे कॉलेजमधले एक शिक्षक त्याला खूप ओरडले. स्वाभाविक आहे, कारण एक पॅरेंट्स मीटिंग अरेंज केली जाते, व्यवस्थित पत्र दिले जातात, तर अपेक्षा असते की त्यांच्या पालकांनी यावं आणि या विद्यार्थ्यांनी काहीतरी केलेलं असतं म्हणून त्यांच्या पालकांना बोलवलेलं असतं. तर तो विद्यार्थी जेव्हा त्यांनी सांगितलं की माझी आई काही वर्षांपूर्वी गेलेली आहे, मला 3 लहान भावंड आहेत, सकाळी मी या मुलांना तयार करतो, त्यांच्या वेण्या घालणं असो, त्यांचे डबे बनवणं असो, जे काय असेल ते, आणि वडील पाणी खात्यात आहे म्युन्सिपॅलिटीमध्ये, तर 4 वाजता त्यांना ते नळ वगैरे चालू करायला जावं लागतं आणि तो 10 पर्यंत काही येऊ शकत नाही घरी, जे काय असेल ते, आणि तुमची मीटिंग 9 वाजता होती, तर ते कुठे जिथून येणार, तिथून त्यांना यायला 12 वाजतात घरी यायला. तर ते आई नाही आहे म्हणून आली नाही, वडील नोकरीमध्ये खाडा करू शकत नाही म्हणून येऊ शकत नाही. तर अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मुलांना कोणी विचारतच नाही की तुला काय समस्या आहे, तू आला नाहीस, असं कसं तू करू शकतो, तुला काही वाटतं का, याच्या पलीकडे भाषाच वापरत नाही. म्हणजे ही जे एज्युकेशन सिस्टीमचा राग आहे, म्हणजे तो त्या मुलांनी अक्षरशः कॉलेज सोडलं आणि इतकं त्याला वाईट वाटलं, कारण खूप संवेदनशील असतात आणि मी कवी असल्यामुळे, खूप संवेदनशील असल्यामुळे मी कुठचाही प्रॉब्लेम हा समोरच्याच्या भावनेशी निगडीत करून सोडवायचा प्रयत्न करते. आम्ही त्या मुलाच्या घरी गेलो आणि त्या मुलाला मी समजावून सांगितलं की तुझ्या पद्धतीने जग नाही चालत, जगाच्या पद्धतीने तुला चालावं लागेल, आणि जसं तुला सर ओरडले तसं मी तुला समजून घेणारी आहे ना, मग एका व्यक्तीवर तू डिपेंडंट नको राहू ना, इथे किती शिक्षक आहे तुला शिकवायला, ह्याच्याशी बोल, त्याच्याशी बोल, तुझा कुठेतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. तर हे सगळं शिक्षक म्हणून मी खूप आयुष्यामध्ये, आणि जेव्हा हे नवीन टेक्नॉलॉजी आली, उदाहरणार्थ मोबाईल वगैरे, तेव्हा अजिबातच वापरायला येत नव्हते. मुलांनी शिकवलं कसं कीज असतात, काय सेव्ह करायचं, काय सेव्ह नाही करायचं. इवन फेसबुकमध्ये कोणाला फ्रेंड करायचं, कोणाला फ्रेंड नाही करायचं, कोणी आपल्याला कसं टॅगिंग नाही केलं पाहिजे, ह्या सगळ्या लहान लहान गोष्टी. आणि त्याच्याही नंतरचं सांगते मी तुम्हाला की जेव्हा हे ऑनलाईन आम्ही शिकवायला सुरुवात केलं झूमवर वगैरे, तेव्हा काय माहिती होतं, झूम हे कधी नावही आम्ही ऐकलेलं नव्हतं आणि त्याच्यामध्ये आम्ही मीटिंग घ्यायला सुरुवात केली आणि मग ते जसं मुलं बाण फेकून मारतात की नाही वर्गामध्ये, त्या टाईपमध्ये झूममध्ये अनेक गोष्टी आहेत की ते आपण काहीही पेपर शो केला ना, तर त्याच्यावर ते असं रेषा ओढू शकतात, रंगीत फुलं काढू शकतात, वेगळे आवाज करू शकतात आणि आपल्या लक्षात नाही येत की कोणी केलंय. असे सगळे प्रकार आहेत आणि ते आपल्यापेक्षा मुलांना जास्त माहीत. आणि मग मुलांनीच फोन करून नंतर सांगितले की मॅडम असं असं करा, म्हणजे हा तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही, असं असं करा. हे मुलांनीच, विद्यार्थ्यांनी आणि एका मुलांनी केलं तर दुसरे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांनी स्वतःहून फोन करून सांगितलं की तुम्ही असं याचा उपयोग करा या गोष्टीचा आणि अशा तऱ्हेने तुम्ही शिकवू शकता. हे सगळं म्हणजे मला तसं वाटतं की मी काय मुलांना शिकवल्याचा मी कधी कधी विचार करते, पण म्हणजे मी फिजिक्स शिकवताना खूपदा जीवनाशीच त्याला निगडीत करत जाते. म्हणजे उदाहरणार्थ आमच्याकडे सॅटेलाईट वगैरे प्रकार असतो शिकवण्यासाठी, तर पुस्तकामध्ये ते आर्यभट्ट आणि ते जुने सॅटेलाईट दिलेले, तर तितकं जग पुढे गेलेलं आहे, इतकं नवीन टेक्नॉलॉजी आलेली, पण टेक्स्टबुकमध्ये अजून सगळं जुनंच आहे. तर तेव्हा त्यांना अगदी नवीन जी उदाहरणं दिली ना की ते खूप इन्व्हॉल्व होतात आणि त्यांना शिकावंसं वाटतं. तर फिजिक्स हा विषय कधी त्यांना मला तरी वाटत की शिकायला तरी कठीण गेला नाही. नंतर मग त्यांना अभ्यास करणं किंवा लिहिणं कदाचित कठीण गेलं असेल, पण शिकताना खूप आनंद त्यांना मी दिला असं मला वाटतं. हे विद्यार्थ्यांनी मला सांगितलं म्हणून मी तुम्हाला सांगू शकते. प्रतिभाजी, खरंच तुम्ही खूप सुंदर सांगितलं. म्हणजे मला तर असं वाटतंय की ऐकतच राहावं, पण वेळ मला सांगते की थांबायला पाहिजे. आत्ता थांबणार आहोत, पण पुन्हा परत आपण पुढच्या भागात भेटणार आहोत. नक्कीच, मला आवडेल. खूप धन्यवाद. धन्यवाद. तेव्हा श्रोते हो, या होत्या फिजिक्सच्या प्राध्यापक आणि कवी लेखिका प्रतिभा सराफ, आणि तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचं.